नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. 5 डिसेंबरला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा शपथविधी झाला. त्यानंतर एकतर तोच फार लांबला. मुख्यमंत्री कोण याच्यावरच चर्चा होती. एकनाथ शिंदेचे रुसवे-फुगवे हे सगळे महाराष्ट्राने झेलले. मग शेवटी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावर आले. अजितदादांनी पहिलेच सांगितलं होतं, की आपल्या नशिबी उपमुख्यमंत्री पदच आहे. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री झाले. 6 महिने आता होतायत जूनमध्ये. 5 डिसेंबर ते 5 जून. या 6 महिन्याच्या कालावधीत या सरकारनं खरंच काय केलं? या 6 महिन्याच्या कालावधीत हे सरकार तुझं की माझं यातच हे तिघं एकमेकाशी भांडत होते. कधी मंत्रिपदाचा घोळ, तर कधी कामकाज वाटपाचा घोळ, तर कधी पालकमंत्र्याचा घोळ, तर शिवसेना एन-सी-पीच्या उरावर आणि एन-सी-पी बी-जे-पीच्या उरावर आणि बी-जे-पी शिवसेनेच्या उरावर असला एक विचित्र सामना 6 महिन्यात पाहायला मिळाला. या 6 महिन्यात वचनपूर्ती किती झाली? जे वचननामा होता, ₹6,000 सोयाबीनला देऊ असे म्हणणारे ते पळाले. ते आता महाराष्ट्रात येऊन सिंदूर, सिंदूर करतात. सोयाबीन, सोयाबीन नाही. मराठ्यांचं आरक्षण जरांगे पाटलाला घरी बसवला. छगन भुजबळचे येले करून त्याला मंत्रिपद दिलं. अपमानित करून. रोजगार येणार होते ते पता नाही. महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग जेव्हा पळवून नेले गुजरातमध्ये, तेव्हाही सांगण्यात आलं त्याच्यापेक्षा मोठे उद्योग देऊ. ते कधी देत आहेत ते सांगता येत नाही. मागच्या सरकारचे 2.5 वर्षाचे जे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत, ते सर्वोच्च कोर्टामधनं डोक्यावर दांडके पडतात. तर मग तो L&T वर्सेस मेगा एंटरप्राइजेस, तो 3,000 कोटी रुपये सुप्रीम कोर्टाने वाचवले. मुख्य न्यायाधीश नागपूरचेच आहेत, अमरावतीचे राहणारे. त्यामुळे त्यांना वाटलं की आपल्याच राज्याचं एवढं कसं काय आपण जाऊ द्यावं म्हणून त्यांनी, आणि सरकारने निर्लज्ज होऊन तो कॉन्ट्रॅक्ट रद्द केला. पण त्यांना जराही लाज वाटली नाही की आपण 3,000 करोड रुपये कसे वाटवू. नको असताना मोठमोठे मार्ग, एक्सप्रेसवे घोषित करायचे, कारण त्यात पैसे लटायला मिळतात. कित्येक गावात शाळाच नाही आणि ज्या शाळा आहेत त्या दत्तक दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणत होते, पण शेवटी सांगितलं कर्जमाफी देणार नाही. बहिणींच्या तोंडाला तर लयच चुना लावला. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ₹2,100 देऊ. आता ते ₹1,500 देण्यासाठी त्यांची छटणी चालू आहे. पहिले ₹1,500 देताना तेव्हा त्यांनी निर्लज्जतेप्रमाणे ज्यांची ॲप्लिकेशन आले त्यांना दिले. कारण त्यावेळेला त्यांना मतदान पाहिजे होतं. आणि मतदान झाल्यावर अंगभर झाली. एवढे पैसे कुठून देणार? मग लगेच सुरू झालं की नको रे बाबा, आता याची छटणी करा. आता बावनकुळे साहेब मोठे डोळे करून सांगतात, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. कसं तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असताना कसं काय लाडकी बहिणी घेता? पण तुम्हाला देताना लाजा नाही वाटल्या का? त्यावेळेला का नाही विचार केला? त्यावेळेला तर कलेक्टरला ऑर्डर होत्या, जे ॲप्लिकेशन देईल त्यांना द्या. कारण मतदान पाहिजे. ही मतं विकत घेतली होती. पैसे महाराष्ट्राच्या जनताचे. तू तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. यांच्या काही घरानं गेलेलं नाहीये. कोणी प्रॉपर्टी विकलेली नाहीये. पण हे सगळं चालू असताना आपण सगळ्या जनतेचे, विद्यार्थ्यांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे, दूधवाल्यांचे, ऊसावाल्यांचे, सगळ्यांची आपण प्रश्नावर चर्चा करतो. अहो, पण हे जे मंत्रिमंडळ बनलं, त्या मंत्रिमंडळातले मंत्रीच 6 महिने वाट पाहतात, त्यांचं काहीच झालं नाही. 6 महिने झाले पण टेबलावर एकही फाईल नाही.
कॅबिनेट मंत्री काही आम्हाला अधिकार द्यायला तयार नाही, असं सांगणं आता महाराष्ट्र राज्यातल्या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याकडे घातलं. आता जसं मी सांगितलं होतं, की 5 डिसेंबरला शपथविधी झाला. 6 महिने झाले. अद्यापही राज्यमंत्र्यांच्या अधिकाराचं वाटप झालं नाही. राज्यमंत्री कोणत्या अधिकारांशिवाय असल्यानं ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. तसेच कुठलीही फाईल त्यांच्या टेबलावर येत नाही. त्यामुळं आपण नावालाच राज्यमंत्री असल्याचं नेत्यांमध्ये नाराजगी आहे. याबाबत तक्रार करूनही काही होत नसल्याने हे सगळे राज्यमंत्री झालेले नेते अस्वस्थ आहेत. राज्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांबाबत 2 वेळा तक्रारीचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या मंत्र्याबाबत राज्यमंत्र्यांकडून तक्रार करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी अधिकार वाटपाच्या सूचना देऊनही कॅबिनेट मंत्री त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं राज्यमंत्री सांगतायत. भाजपाच्या मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, शिवसेनेचे योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्याकडे तक्रार देताना राज्यमंत्र्यांनी 2014 मध्ये राज्यमंत्र्यांना काय अधिकार होते आणि त्यांना काय दिलं पाहिजे याची माहिती पण जोडली. फक्त हे आठवण करून देण्यासाठी, की बाबा पहिले राज्यमंत्र्यांना असे होते आणि आता आम्हाला काहीही अधिकार नाही. कारण मंत्री झाल्या शपथ घेतल्यावर कुठलं का डिपार्टमेंट असं ना, कुठलं जरी खातं असलं तरी काहीतरी मिळतंच. त्यामुळे सगळ्यांनी जाऊन आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये खूप मोठमोठे स्वागत करून घेतलं. आता 6 महिने झाले, त्या मंत्र्यांना हेच कळेना, की आपण कशासाठी आहोत? गुळाच्या गणपतीसारखं बसायचं, की आपल्याकडे फाईली येतात? कारण कित्येक ठिकाणी मंत्री एका पार्टीचा आहे, कॅबिनेट मंत्री, आणि राज्यमंत्री दुसऱ्या पार्टीचा. जनरली ते असं 3 चाकी सरकार असलं की असं करतात किंवा 2 चाकी सायकल असली तरी असं करतात. त्यामुळे जो मंत्री असतो तो कुठलंही आपल्या खात्यातल्या कुठल्याही गोष्टी खाली जाऊ देत नाही. मग खालच्यांनी काय करायचं? त्यांनी खातं कसं सांभाळायचं? हा प्रश्न आहे. फक्त उद्घाटनं करायची, स्वागत करून घ्यायचं, टुर्नामेंटचे उद्घाटन असो, बाथरूमचे उद्घाटन असो, तिथे जायचं, भाषणं ठोकायची, मोदीजींचा उदो-उदो करायचा, तिरंगा यात्रा काढायच्या, सिंदूर घालून घराघर फिरायचं, एवढंच काम मंत्र्यांना राहिलेलं आहे. पण आता मुख्य गोष्ट, हे सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार नोंदवली. अहो, फडणवीस कोणाकडे तक्रार नोंदवतील? ते मुख्यमंत्री आहेत, पण सगळे निर्णय दिल्लीवरनं होतात. त्यांचं दुःख आहे ते कोणाला सांगतील? सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. तोंड दाबून भुक्याचा मार आहे. त्यामुळे ते असे पत्र पाहून हसत असतील. अरे काय माझ्याकडे येता? मी कोणाकडे जाऊ? तुमची आणि माझी स्थिती वेगळी आहे का? माझ्या टेबलवर फाईल येतात, पण त्या दिल्लीवरून, तिथं साइन कर, तिथे साइन कर. फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मस्ती आहे, मौज आहे, मजा आहे त्यांची. कारण ते दिल्लीला जास्त सांगतायत, की बाबा आमचं थोडंसं आम्हाला करू द्या. आणि आपल्या मंत्रिमंडळात आपले जे खाते त्यांच्याकडे आहे, तिथं मस्त चालू आहे. त्यामुळे आपण आता महाराष्ट्रातल्या लोकांनी आपलं रडणं थांबवलं पाहिजे. अहो, आपलं भविष्य ज्यांच्या हातात आहे मंत्र्यांच्या, तेच मंत्री बिना कामाविना खाली बसलेत. त्यांनाच काम नाही. जर खरोखरच त्यांना काही काम नसेल, तर मनरेगामध्ये का नाही पाठवत? मनरेगामध्ये कम से कम सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला 90 दिवसाची गॅरंटी देतं कामाची. तेवढंच देशाचा विकासाला हातभार लागेल. आज रोखठोकमध्ये एवढंच. पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.